पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाचे अलाइनमेंट बदलणार असल्याची बातमी समोर आली आहे. आज आपण हा महामार्ग कसा बदलणार आहे ते पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरू होण्यापूर्वी आपण पाहू की कशामुळे बदलू शकते पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवेचे अलाइनमेंट. जालना रस्त्यावरील केम्ब्रिज शाळेपासून सुरू होणारे अलाइनमेंट शहरातील प्रवाशांसाठी सोयीचे नव्हते आणि यामुळे पुण्याच्या विरुद्ध दिशेने प्रवासाला सुरुवात करावी लागली असती. आता या नवीन बदलामुळे पैठण रोड बिडकीन जोड रस्त्याने थेट द्रुतगती महामार्गाला जाता येईल. यामुळे प्रवासाचे अंतर कमी होईल. केम्ब्रिज शाळेलगत सुरू होणारा हा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. तसेच शेंद्रा वसाहत, बिडकीन, कसाबखेडा असा अर्धवर्तुळाकार बायपास तयार झाल्यास शहरालगत गोलाकार बाह्य वळण रस्ता निर्माण होणार आहे. पुणे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवेचे नवीन अलाइनमेंट पुढील प्रमाणे असू शकते. यामध्ये बिडकीनला जोडणारे अलाइनमेंट बदलण्यात येणार आहे. आधीचे अलाइनमेंट जोड रस्त्याला बिडकीन वसाहतीच्या दक्षिण पूर्व टोकाला जोडणारे होते. नवीन अलाइनमेंटनुसार बिडकीनला जोडणारा रस्ता छत्रपती संभाजीनगर पुणे एक्सप्रेसवेवरून बिडकीन औरिक वसाहतीच्या लगत थेट पैठण रस्त्याला जोडणार आहे आणि पुढे वाळूच्या दक्षिण पश्चिम दिशेने समृद्धी महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव नवीन अलाइनमेंटमध्ये ठेवण्यात आला आहे. असे झाल्यास बिडकीन नोड थेट समृद्धी महामार्गाला जोडणार आहे. यावरती NHAI ने सांगितले की छत्रपती संभाजीनगर ते पुणे या रस्त्याचे काम आमच्याकडे नाही, पण जुने अलाइनमेंट बदलले की नाही हे माहिती नाही. तसे तर अलाइनमेंट बदलता येत नाही, परंतु काही धोरण असेल तर बदलता येऊ शकते, असे NHAIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यावरती MSRDCला विचारण्यात आल्यावरती MSRDCने सांगितले की जेव्हा हा रस्ता आमच्याकडे देण्यात आला होता त्यावेळेस भूसंपादनाची ऑथॉरिटी म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे जबाबदारी देण्यात आली होती. परंतु 2 महिन्यांपूर्वी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे पुणे छत्रपती संभाजीनगर रस्त्याचे काम एका कराराने वर्ग झाले आहे. त्यामुळे अलाइनमेंट व भूसंपादनाशी MSRDCचा काहीही संबंध नाही, असे MSRDCने सांगितले आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे 225 किलोमीटरचे अंतर 2 ते 2.5 तासांमध्ये पूर्ण करता येईल. असा हा नवीन मार्ग असेल. त्यासाठी अलाइनमेंट अंतिम होत आहे. छत्रपती संभाजीनगर ते शिरूरपर्यंत 4 टोल नाके असणार आहेत. टोलच्या येणाऱ्या उत्पन्नामधून विद्यमान छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा रस्ता चांगला करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नवीन 225 किलोमीटरच्या द्रुतगती महामार्गाला 26 महिन्यांनी मंजुरी दिल्यावर BOTवर हा 6 पदरी मार्ग बांधण्याचे निश्चित झाले. 25,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी NHAI व MSRDCत जूनमध्ये समंजस्य करार झाला होता. यानंतर महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाकडे हा मार्ग हस्तांतरित करण्यात आला होता. यासाठी 3,000 कोटींचे कर्ज हुडकोकडून उपलब्ध होणार आहे. सध्या पुणे छत्रपती संभाजीनगर ही शहरे 4 पदरी NH 753 द्वारे जोडली आहेत. या रस्त्यावरती अंदाजे 90,000 PCU एवढी वर्दळ आहे. त्यामुळे या मार्गावरती मोठी गर्दी होते व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याच्या शेजारी मोठी औद्योगिक केंद्रे आहेत, त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी.